पहिला पॉइंट यावी यंग बॉईज फगर बटार संघाच्या खात्यामध्ये इथे जोडला गेलाय. पहिल्या पॉइंटने प्रारंभ होतोय पहिल्या सेटचा. इथे जिंकला जातोय पहिला पॉइंट आणि इथे मात्र अंदाज चुकलाय तो हितेशचा. जजमेंट फेल आणि लगातार दुसरा पॉइंट यावी यंग बॉईज संघाच्या खात्यामध्ये इथे जोडला जाईल. दुसऱ्या बाजूला यंग बॉईज बी फगर बटार संघ. उद्याच्या रचनेमध्ये आपल्याला आणखीन तगडे सामने इथे पाहायला मिळतील. भगवती स्पोर्ट्स बी त्याचबरोबर यंग बॉईज मेन टीम इथे पाहायला मिळेल. तेज प्रकाश आलिमवाडी महापुरुष पोलीस. स्मॅश सर्व्हिस साहिल मोंडकर हिट ऑन द नेट. नेट वरती स्मॅश फाउल पाहायला मिळते. पॉइंट इथे मिळेल तो यंग बॉईज संघाला. 3-1 टेबल 3-1 3-1. साहिल या चालाकी दाखवले. इथे सुपर ब्रेनची कमाल पाहायला मिळाली. साहिल मोंडकर परफेक्ट ड्रॉप पॉइंट. लाजवाब प्लेस केलेला हा ड्रॉप पॉइंट आहे. पॉइंट भगवती स्पोर्ट्स संघाला. बॅक काउंटर लाजवाब जंप आहे. मॅच लगावण्यासाठी जंप परफेक्ट पाहायला मिळते आणि इथे चुकलाय. प्रॉपरली बॉल क्लिअर करू शकला नाहीये तो साहिल. त्यामुळे पॉइंट यंग बॉईज संघाला इथे मिळेल. 6-2 6 4-2 4-2 4-2. मॅच सर्व्हिस पुन्हा एकदा चांगला सप्लाय आहे. बॅक काउंटर दीप प्रभुलकर मॅच लागवण्याचा प्रयत्न केला. मयूर इथे फसलाय. आणखीन एक पॉइंट इथे मिळतोय. यंग बॉईज बी संघाच्या खात्यामध्ये जोडला गेलेला आणखीन एक पॉइंट. लेफ्ट कॉर्नर मधून केलेली सर्व्हिस. मॅच सर्व्हिस आर्यन टू साहिल आणि त्यानंतर हितेश. पुन्हा एकदा सॉफ्ट हँडचा वापर आहे. लाजवाब ड्रॉप पॉइंट इथे घेतला गेलाय. ज्यावेळी ताकद आवश्यक नसते ना तिथे नजाकत महत्वाची असते आणि या नजाकतीच्या माध्यमातून घेतला गेलेला हा पॉइंट. लाजवाब प्लेस लाजवाब ड्रॉप. बॅक काउंटर वन्स अगेन. यावी अभिनय लगावलेला स्मॅश. मयूरचा सप्लाय. साहिलने दिले यावी साई शर्माला स्मॅश. साई शर्माचा हा डीक इथे पाहायला मिळतोय. कॉर्नर कडून बॅक काउंटर लिफ्ट आणि यावी हितेशचा स्मॅश आहे. लाजवाब टेक पाहायला मिळालाय. मयूर टू हितेश आणि त्यानंतर ड्रॉप पॉइंट घेण्याचा प्रयत्न. साहिल मोंडकर यावी परफेक्ट लिफ्ट आणि त्यानंतर अँगल परफेक्ट होता. शानदार स्मॅश. पॉइंट भगवती स्पोर्ट्स संघाला. पॉइंट इथे मिळतोय भगवती स्पोर्ट्स संघाला. मयूर ऑन दी मार्क. मॅच सर्व्हिस यावी सप्लाय इथे दिला गेलाय आणि त्यानंतर ड्रॉप पॉइंट घेण्याचा केला गेलेला प्रयत्न. बॉल स्टँड केला जातोय आणि त्यानंतर यावी हितेश अटॅकिंग झोन मध्ये. यावी अवे गेलाय बॉल. एंड लाईन अवे. त्यामुळे पॉइंट भगवती स्पोर्ट्स संघाला. पॉइंट टेबल 5 ऑल. 5 गुण. इक्वल पॉइंट टेबल आहे. मयूर स्मॅश सर्व्हिस करतोय. यावी स्मॅश लगावला आर्यन टू हितेश दिल दीपला संधी. स्मॅच चुकतोय. अटॅकिंग झोन मध्ये डिफेन्स लाईनच्या मधून स्मॅच लगावण्याचा प्रयत्न केला होता तो दीप प्रभुलकर. चुकला. नेटवरती आदळणारा बॉल पॉइंट देऊन गेलाय तो यावी यंग बॉईज संघाला. स्मॅच सर्व्हिस हाईट थोडीशी जास्त दिले साहिल आणि यावी परफेक्ट आहे. काय फ्लाय करतो हा खेळाडू हितेश. 1 नंबर खेळाडू आणि आतापर्यंत 1 नंबर कामगिरी. जर्सी क्रमांक 1 घालून खेळणारा खेळाडू आहे. परफेक्ट फ्लाय झाला. एक चांगली उडी पाहायला मिळाली आणि त्यानंतर लगावलेला स्मॅश होता. 6-5 6-5 6 ऑल. पॉइंट टेबल 6 ऑल इथे पाहायला मिळतोय. यावी साईडला नवे गेलेला बॉल आहे. कम्प्लिटली साईडला नवे जातोय बॉल. पॉइंट इथे मिळालाय तो भगवती स्पोर्ट्स संघाला. हितेश क्लीनली स्मॅश सर्व्हिस इथे आपण पाहिले. पुन्हा एकदा मयूर टू साहिल. बॅक काउंटर हितेशने स्मॅश लागवण्याचा केला प्रयत्न.
यावेळी डिफेन्स झोन मधून जम्प करून स्मॅश लागवण्याचा प्रयत्न होता हितेशचा. प्रॉपरली हिटिंग झालं नाही, थोडासा उशिराने बॉलवरती केला गेलेला हिट होता, त्यामुळे नेटवरती आदळणारा हा स्मॅश पॉइंट देऊन जातोय यंग बॉईज संघाला. येस, थर्ड लाईनच्या दिशेने यावेळी ड्रॉप करण्याचा होता इथे विचार. दीप प्रबोलकर सप्लाय इथे प्रणवला दिला गेला होता आणि त्यानंतर यावी मात्र इथे चूक झाली अभिकडून. 8-7 8-7 एका गुणाची बढत भगवती स्पोर्ट्स संघाकडे राहते. पॉइंट टेबल 8-7. पहिला सप्लाय, त्यानंतर यावी अभिला मिळालेली संधी. अभिने स्मॅश लागवण्याचा केला होता इथे प्रयत्न. साई शर्मा आहे, साई शर्माचा स्मॅश इथे ब्लॉक केला, त्यानंतर चांगला सप्लाय इथे पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा राज आणि यावी साहिल एक अँगल क्रिएट करण्याचा प्रयत्न करताना इथे दिसतोय. थर्ड लाईन परफेक्ट ड्रॉप झालाय. मयूरची इथे चूक झालेली पाहायला मिळाली, थोडासा लेझी पाहायला मिळाला क्रीडांगणामध्ये तो मयूर, आणि ऍडव्हान्टेज मात्र इथे मिळतोय तो यंग बॉईज संघाला. पॉइंट टेबल 8 ऑल, इक्वल पॉइंट टेबल. जम्प अँड हिट, स्मॅश सर्व्हिस, हिट ऑन द नेट, फाऊल सर्व्हिस आहे, नेट फाऊल पाहायला मिळतोय भगवती स्पोर्ट्स संघाच्या खात्यामध्ये. 1 पॉइंट इथे जोडला जाईल. 9-8, पॉइंट टेबल 9-8. साई शर्मा ऑन दी मार्क. राईट हँड स्मॅश सर्व्हिस पाहायला मिळाले. यावी मयूरला दिलेली संधी. 4-4 स्मॅश लागवण्याचा केला होता इथे प्रयत्न, आणि त्यानंतर ड्रॉप साठी प्लेस केला गेला, परंतु तेवढी चालाक सेंटरचा खेळाडू इथे पाहायला मिळतोय. चांगला स्टँड इथे पाहायला मिळालाय. मयूरचा आहे स्मॅश, लाजवाब फ्लाय अँड देन हिट. एक चांगली जंप आणि त्यानंतर लगावलेला हा हिट होता, स्मॅश होता, त्यामुळे सक्सेसफुल ठरलाय. पॉइंट इथे मिळतोय तो भगवती स्पोर्ट्स संघाला. सर्व्हिस पॉइंट वरती साई शर्मा, चांगली उंची आणि त्याचबरोबर रशियन सर्व्हिस ही करताना आपण त्याला पाहतोय, परंतु यावी इंडियन सर्व्हिस आपण पाहतोय अतिशय स्टँडिली केली गेलेली सर्व्हिस इथे पाहायला मिळाली. ए ब्लॉक प्रॉपर आहे. राज चव्हाण आहे यावी अटॅकिंग झोन मध्ये, आणि त्याच्या माध्यमातून केला गेलेला एक परफेक्ट ब्लॉक पाहायला मिळतोय. सक्सेसफुल ठरला. पॉइंट भगवती स्पोर्ट्स संघाला. 11-8, 11-8 पॉइंट टेबल. साई शर्मा ऑन दी मार्क. साई शर्माच्या माध्यमातून केलेली सर्व्हिस, पहिला सप्लाय, आणि त्यानंतर यावी अभिने स्मॅश लागवण्याचा केला प्रयत्न. टच अँड आउट. राजला बॉल टच झाला आणि अवे गेला, त्यामुळे पॉइंट इथे मिळणार आहे तो यंग बॉईज संघाला. पॉइंट इथे मिळतोय यंग बॉईज संघाला. सर्व्हिस करण्यासाठी ते सज्ज. यावेळी रॅपिड स्मॅश सर्व्हिस होती, रॅपिड होती, आणि तेवढाच रॅपिड स्मॅश इथे मयूरचा पाहायला मिळालाय. अटॅकिंग झोन मध्ये लगावलेला स्मॅश, काउंटर अटॅकर कम्प्लिटली नेटच्या क्लोजली पाहायला मिळाला. संधी मिळते. पॉइंट इथे मिळाला तो भगवती स्पोर्ट्स संघाला. भगवती स्पोर्ट्स संघाच्या खात्यामध्ये जोडला गेलेला आणखीन एक पॉइंट. यावी रशियन स्मॅश सर्व्हिस आहे, सॉफ्ट हँडचा वापर आहे, ताकद इथे दाखवली नाही, आणि यावी ब्लॉक करण्याचा प्रयत्न होता हितेशचा. ब्लॉक साईडला नवे गेलाय. पॉइंट यंग बॉईज संघाला. 12-10, 10-12, 10-12. स्मॅश सर्व्हिस. आर्यन टू साहिल. साहिल दिली हितेशला संधी, आणि इथे काय घडलंय. यस, हितेशच्या माध्यमातून चूक पाहायला मिळते. साईडला नवे गेलाय बॉल. पंचांचा निर्णय. पॉइंट गोज टू यंग बॉईज. यंग बॉईज संघाच्या खात्यामध्ये आणखीन एक पॉइंट. जम्प अँड हिट, सेंटर मधून गेलेली सर्व्हिस, आणि यावी पुन्हा एकदा चांगलं कोऑर्डिनेशन राज आणि साहिल यांच्या माध्यमातून. यावी हितेशला मिळाले संधी. एक चांगला टेक पाहायला मिळतोय. एक चांगली झुंज इथे पाहायला मिळेल, आणि यावी मयूर. यस, परफेक्ट शानदार टेक पाहायला मिळतोय, आणि यावी सक्सेसफुल ठरला. पुन्हा एकदा चांगलं कोऑर्डिनेशन साहिल आणि राजच्या माध्यमातून. एक तगडं कोऑर्डिनेशन, कॉम्बिनेशन परफेक्ट, त्यामुळे सक्सेसफुल पॉइंट भगवती स्पोर्ट्स. 13-11, 13-11, 2 गुणांची बढ़त राहील भगवती स्पोर्ट्स संघाकडे. आणि यावी सर्व्हिस फाऊल पाहायला मिळतोय. राजचा अंदाज चुकला. नेटवरती आदळणारा बॉल, नेट फाऊल. यंग बॉईज संघाकडून केली जाणारी सर्व्हिस.
टीपचं एक वैशिष्ट्य राहिलंय, कमीत कमी 2 ते 2.5 फुटापर्यंत तो जम्प करतो आणि त्यानंतर हिट करतोय. चांगला फ्लाय होताना आपल्याला तो पाहायला मिळालाय. अटॅकिंग झोन मध्ये ज्याच्यावी दाखल झालाय त्याच्या माध्यमातून परफेक्ट अँगल, परफेक्ट स्मॅश आपल्याला पाहायला मिळालेत. यावेळी मयूर पॉइंट टेबल 14-12, 2 गुणांची बढत राहिले ती भगवती स्पोर्ट्स संघाकडे. आणि त्यानंतर लगावलेला स्मॅश प्रॉपरली टेक करू शकला नाही, असफल ठरला. पॉइंट इथे मात्र मिळालाय भगवती स्पोर्ट्स संघाला. कंटिन्यू सर्व्हिस, मयूर ऑन द मार्क, खडे केलेली सर्व्हिस आहे, नेटच्या खूप क्लोजली ठेवण्याचा प्रयत्न. आणि त्यानंतर राहुलने लगावलेला स्मॅश, मयूर टू साहिल, यावी शॉर्ट लिफ्ट. आणि त्यानंतर दीप प्रभुलकरचा हा स्मॅश डिफेंड केला जातोय. साई शर्मा नेट पासून दूरवरती ठेवलेला बॉल, चांगला प्लेस आहे. राहुलने चालाकी दाखवली कारण सेंटरचा खेळाडू मयूर थर्ड लाईनच्या दिशेने होता. 13-15, 13-15. यावेळी ड्रॉप करण्याचा विचार. परफेक्ट स्मॅश आहे, परफेक्ट स्मॅश पाहायला मिळतोय. मयूर होता तिथे, उजव्या बाजूने जम्प केलं परंतु बॉल टेक करू शकला नाही, प्रॉपरली रिसीव्ह करू शकला नाहीये. पॉइंट इथे मिळाला तो यंग बॉईज संघाला. आर्यन टू साहिल, यावेळी परफेक्ट स्मॅश आहे. साई शर्मा आहे, या तिघांचं चांगलं कोऑर्डिनेशन पाहिलंय. राज, साहिल आणि साई शर्मा, हितेशच्याही माध्यमातून चांगलं कोऑर्डिनेशन. यावेळी सर्व्हिस पॉइंट वरती हितेश, मॅच सर्व्हिस सप्लाय इथे क्लीनली दिला गेलाय. नेट पासून दूरवरती ठेवलेली लिफ्ट होती परंतु तेवढा चांगला स्मॅश इथे पाहायला मिळतोय. साई शर्माने इथे ड्रॉप करण्याचा केला प्रयत्न, तेवढा चलाकपणा इथे पाहायला मिळतो परंतु यावेळी चलाकी. जर्सी क्रमांक 01 शानदार यावेळी ड्रॉप पॉइंट पिक केलाय. 15-16 प्रज्वल होता. एक अतिशय चांगला ब्लॉक अबी, आणि याही अभिने ब्लॉक करण्याचा केला प्रयत्न, नाकाम ठरतोय अबी. पॉइंट भगवती स्पोर्ट्स संघाला. दरम्यान इथे घेतला गेलाय खेळाडू चेंज करण्याचा निर्णय. अभि मालगुणकरला मैदानाच्या आतमध्ये आणलं जात आहे. दीप प्रभुलकरला इथे दिली जाते विश्रांती. जर्सी क्रमांक C अभि मालगुणकर मैदानाच्या आतमध्ये. दीप प्रभुलकर जर्सी क्रमांक 00 इथे विश्रांती घेईल. आणि अभि मालगुणकरला इथे आपण सर्व्हिस पॉइंट वरती पाहणार आहोत. विश्रांतीनंतर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला हा खेळाडू आणि त्याच्या माध्यमातून केल्या गेलेली स्मॅश सर्व्हिस. शानदार जम्प करून स्मॅश लागवण्याचा प्रयत्न. यस, डाव्या हाताने. आणि इथे मात्र प्रॉपरली टेक करू शकला नाहीये. जो सप्लाय देणं अपेक्षित होता तो इथे दिला जात नाहीये. अभि गेलाय बॉल. पॉइंट भगवती स्पोर्ट्स संघाला. 18-15, 18-15. पॉइंट टेबल 18-15 इथे पाहायला मिळतोय. अभि कंटिन्यू सर्व्हिस. पहिला सप्लाय क्लीनली आणि त्यानंतर दिली गेलेली लिफ्ट होती. काउंटर अटॅक कशा पद्धतीने होतो यावरती व्हॉलीबॉल अवलंबून असतं. आणि यावेळी चांगला अटॅक इथे पाहायला मिळतोय. अतिशय शानदार स्मॅश परंतु तेवढा चांगला ब्लॉकिंग. हो यस, या खेळाडूने निश्चितच प्रभावित केलंय. काय खेळतोय हा खेळाडू, काय फ्लाय होतोय. प्रज्वलने मात्र कामगिरी केली इथे. उज्ज्वल अप्रतिम खेळ करतोय तो प्रज्वल. 16-18, 16-18. स्मॅश सर्व्हिस. अभि मालगुणकर टू साहिल मोंडकर, साहिल मोंडकर टू इथे साई शर्माने ड्रॉपच करण्याचा केला होता इथे विचार परंतु यावेळी ब्लॉक प्रॉपर होता. एंड लाईन नव्हे गेलाय बॉल. पॉइंट इथे मिळेल यंग बॉईज संघाला. 17-18, 17-18. पॉइंट टेबल 17-18. अभि राजचा स्मॅश आहे. ब्लॉक करण्याचा प्रयत्न असफल. यंग बॉईज संघ पॉइंट भगवती स्पोर्ट्स संघाला. पॉइंट इथे भगवती स्पोर्ट्स संघाला. 19-17, 19-17. 19-17 पॉइंट टेबल. राज शर्माच्या माध्यमातून केलेली सर्व्हिस. पहिला सप्लाय
प्रणव, यावी मयूर, ब्लॉकिंग प्रॉपर, नाकाम ठरलाय तो यावी साहिल मोंडकर. 1 पॉइंट यंग बॉईज संघाला. रॅपिड्स भन्नाट गतीने केली गेलेली सर्व्हिस होती आणि त्यानंतर मयूरचा हात तेवढ्या ताकदीने लगावल्या गेलेला स्मॅश आहे. पॉइंट भगवती स्पोर्ट्स संघाला. 20-18. एकोणीस 20. 19-20. पॉइंट टेबल 19-20. सर्व्हिस करण्यासाठी इथे अभिच्या माध्यमातून केलेली सर्व्हिस आहे. अभि मालगुणकरने दिलेला सप्लाय आणि त्यानंतर हितेशने लगावलेला स्मॅश. संधी आहे, चांगला डिफेन्स पाहायला मिळतोय, चांगला टेक बी आला मिळाला आणि तेवढं जबरदस्त ब्लॉक. यावी मयूर आणि राज चव्हाण अटॅकिंग झोन मध्ये ब्लॉक करताना पाहायला मिळालेत. एक काउंटर ब्लॉक इथे आपण पाहतोय. पॉइंट भगवती स्पोर्ट्स संघाला. 21-19 आणि इथे घेतला गेला टाइम ऑफ. 21-19 पहिला सेटचा सुरू आहे इथे खेळ आणि टीम बी ही इथे चांगली कामगिरी करताना पाहायला मिळते. यंग बॉईज संघाची मेन टीम आपल्याला उद्याच्या रजनीमध्ये खेळताना इथे दिसेल. यंग बॉईज ए गतवर्षीचा विनर ठरलेला संघ आणि गतवर्षी एका बाजूला भगवती स्पोर्ट तर दुसऱ्या बाजूला यंग बॉईज फायनलमध्ये खेळताना आपण पाहिले होते आणि यंग बॉईज संघ एका पॉईंटने विजयी ठरला होता आणि भगवती स्पोर्ट संघाला हार पत्करावी लागली होती. परंतु या सीझन मध्ये या 2025 मध्ये मात्र दमदार कामगिरी करण्याचा इरादा इथे दर्शवला जातोय. चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. सर्व्हिस पॉइंट वरती राज चव्हाण. मॅच सर्व्हिस पहिला सप्लाय आणि त्यानंतर राहुलने स्मॅश लगवण्याचा केला प्रयत्न. प्रॉपरली हिटिंग पाहायला मिळत नाहीये. पॉइंट भगवती स्पोर्ट्स संघाला. 22-19. 22-19. कंटिन्यू सर्व्हिस राज चव्हाण. साहिलच्या दिशेने मारलेला स्मॅश होता. यस, ड्रॉप करतोय. लक्षपूर्वक खेळ हितेशचा. ताकद नाही तर नजाकत दाखवली, बुद्धी चातुर्यता आणि ब्रेनचा पुरेपूर केला गेलेला वापर. सक्सेसफुल. पॉइंट भगवती स्पोर्ट्स संघाला. 23-19. 23-19. राहुल टू प्रणव आणि त्यानंतर इथे केला गेलेला स्मॅश आणि तेवढा जबरदस्त ब्लॉक. सेट पॉइंट 19. सेट पॉइंट साठी प्रयत्न करेल राज ऑन द मार्क. लेफ्ट कॉर्नर मधून सर्व्हिस करण्यासाठी तो इथे सज्ज होतोय. जम्प अँड हिट या पद्धतीने केलेली सर्व्हिस आहे. पहिला सप्लाय इथे दिला गेलाय आणि इथे चूक झाली आणि हा सेट इथे जिंकला गेलाय भगवती स्पोर्ट्स संघाने. 1 लव. सेट पॉइंट.
दुसरा सेट आहे. पहिला सेट इथे जिंकलाय भगवती स्पोर्ट्स संघाने, त्यामुळे यंग बॉईज संघाला दुसरा सेट जिंकून बरोबरी करण्याचा असेल इथे विचार. प्रज्वल, प्रज्वलची कामगिरी राहिली उज्ज्वल, चांगले प्रयत्न. यावेळी एक स्मॅश सर्व्हिस आहे, शानदार स्मॅश सर्व्हिस. त्याच्या जर उंचीचा आपण विचार केला तर त्याच्या माध्यमातून केली गेलेली सर्व्हिस अतिशय दर्जेदार. प्रज्वलची कामगिरी उज्ज्वल आणि प्रज्वलचं भविष्यही उज्ज्वल आहे. कारण ज्या पद्धतीने तो स्मॅश सर्व्हिस करत असताना फ्लाय करतोय आणि त्यानंतर हिट करतोय, लाजवाब आहे. जम्प प्रॉपर इथे पाहायला मिळते. यावेळी अनुभवी असा खेळाडू साहिल, साहिलच्या माध्यमातून पूर्ण पॉवर आजमावून केली गेलेली स्मॅश सर्व्हिस. आणि यावेळी सक्सेसफुल ब्लॉक राजचा. अटॅकिंग झोन मध्ये राज आहे, म्हणजे ब्लॉक तुम्हाला प्रॉपर पाहायला मिळेल. आणि ज्या ज्यावेळी राज आणि मयूर अटॅकिंग झोन मध्ये आले त्यावेळी प्रॉपरली ब्लॉक केलं गेलंय. आणि यावेळी सक्सेसफुल ब्लॉक राजचा. ऑन दी लाईन इथे होता बॉल, त्यामुळे पॉइंट इथे मिळणार आहे भगवती स्पोर्ट्स संघाला. भगवती संघाच्या खात्यामध्ये जोडला जाणार आहे 1 पॉइंट. नेक्स्ट बॉल. शानदार कामगिरी. त्यानंतर साहिल, साहिल टू राज. हवे आहे बॉल. 1 पॉइंट यंग बॉईज संघाला. यंग बॉईज संघाकडून केली जाणारी सर्व्हिस. यावेळी कॉलिंग कोऑर्डिनेशन इथे झालं नाही. यस नो वेटचा शब्दांचा वापर इथे होणं अपेक्षित होतं, परंतु ते इथे काहीच झालं नाही. त्यामुळे प्रॉपरली बॉल इथे रिसीव्ह करू शकले नाहीयेत. पॉइंट यावेळी मिळतोय यंग बॉईज संघाला. साईडला नवे गेलेली सर्व्हिस इथे पाहायला मिळाली. राज ऑन दी मार्क. स्मॅश सर्व्हिस. राहुलने स्मॅश लगावण्याचा केला होता इथे प्रयत्न. चांगलं ब्लॉकिंग आहे. यस हितेश. आणि त्यानंतर मयूर. मयूरचा स्मॅच डिपेंड केला गेलाय. आर्यन, आर्यन टू साहिल. बॅक काउंटर. कारण ही चालाकी राहिले ती साहिलची. हात दाखवलं होतं मयूरच्या दिशेने आणि त्याच वेळी आम्ही जाणलं होतं की हा बॅक काउंटर देणार, बॅकलिफ्ट देणार आणि बॅक काउंटरला इथे स्मॅश लगावणं भाग पडणार आणि तेच इथे आपण पाहिलं. त्यामुळे सक्सेसफुल ठरला स्मॅश. यावेळी बॅक काउंटर आणि त्यानंतर स्मॅश लगावण्यासाठी केला गेलेला प्रयत्न टच अँड आउट आहे. अभि, मयूर, मयूर टू साहिल, साहिल टू हितेश. पुन्हा एकदा राज. मयूरला दिले संधी. ड्रॉप केला सेंटरला. कम्प्लिटली एम्प्टी प्लेस पाहायला मिळाली आणि त्यामुळे ऍडव्हान्टेज घेतला. सॉफ्ट हँडचा वापर करून ड्रॉप केला. पॉइंट आपल्या नावावरती. पॉइंट गोज टू भगवती स्पोर्ट्स. मयूर, मयूरने हलक्या हाताने केलेली सर्व्हिस इथे आपल्याला पाहायला मिळाले. आणि यावेळी साईडला नवे गेलेला बॉल. पॉइंट यंग बॉईज संघाला इथे मिळेल. 7-3, 7-3. यानंतर होणारा सामना प्रतीक स्पोर्ट्स विरुद्ध ऑल आंबेशेत. यानंतर होणारा सामना प्रतीक स्पोर्ट्स विरुद्ध ऑल आंबेशेत. ए पॉइंट टेबल 8-3 आणि इथे घेतलाय तो टाइम ऑफ.
मॅच सर्व्हिस आहे, पहिला सप्लाय यावी स्मॅश आहे, परफेक्ट आहे, यश यशस्वी, पॉइंट यंग बॉईज संघाला. पॉइंट टेबल 4-8. जम्प अँड हिट या पद्धतीने केलेली सर्व्हिस. साहिल बॅक काउंटर लिप देतोय आणि त्यानंतर इथे 6 परफेक्ट स्मॅश आहे, लाजवाब जम्प आहे आणि त्यानंतर परफेक्ट टायमिंगला लगावला गेलेला स्मॅश आहे. पॉइंट इथे मिळतोय भगवती संघाला, भगवती स्पोर्ट्स संघाला मिळालेला पॉइंट. बॅक काउंटर आणि त्यानंतर स्मॅश लगावण्याचा इथे विचार होता, तेवढं चांगलं ब्लॉकिंग. यस, शानदार. साहिल आणि यावी दीप प्रभुलकर सक्सेसफुल ठरतोय. पॉइंट भगवती स्पोर्ट्स संघाला 10-4, 10-4. दुसरा सेट जिंकून हा विजय संपादन करण्याचा इथे विचार असेल, परंतु यानंतर होणारा सामना आजच्या दिवसातील सुपर डुपर हिट सामना असेल, कारण एका बाजूला प्रतीक स्पोर्ट तर दुसऱ्या बाजूला ऑल आंबेशेत. एक तगडी लढत. परफेक्ट स्मॅश आणि तेवढाच परफेक्ट डिफेंड करण्याचा प्रयत्न इथे होता दीप प्रभुलकरचा, नाकाम ठरतोय. पॉइंट यंग बॉईज संघाला 5-10. पॉइंट टेबल 5-10. यावेळी राहुलच्या दिशेने लगवलेला स्मॅश होता. दीप प्रभुलकर डबल झिरोचा हा हिरो आणि इथे खरोखरच तो हिरो ठरलाय. खेळाडू इथे बदली केला जातोय, अभिला मैदानाच्या आतमध्ये आणले गेले. दीप प्रभुलकर यावेळी मैदानाच्या बाहेर, जर्सी क्रमांक 6 अभि मालगुणकर प्लेइंग 6 मध्ये दाखल होतोय. अभि मॅच सर्व्हिस यावेळी टच अँड आउट आहे. पॉइंट यंग बॉईज संघाला इथे मिळेल. सिक्स 11. पॉइंट टेबल 6-11. येस, थोडीशी ताकद जास्त पाहायला मिळाली, परंतु डिरेक्शन परफेक्ट होता, अँगल ही परफेक्ट होता, कॉर्नरच्या दिशेने प्लेस करायचा होता. बॅक काउंटर, त्यानंतर साईने स्मॅश लागवण्याचा केला होता प्रयत्न. नेक्स्ट टचचा ठरला इथे शिकार. नेक्स्ट टच 4 टाइम अटेम्प्ट. जर्सी क्रमांक 8-11. प्रज्वलने लगावलेला स्मॅश साई शर्माने इथे स्टँड केलाय आणि त्यानंतर स्मॅश लगावतोय साई शर्मा. सक्सेसफुल ठरतोय. 1 पॉइंट भगवती स्पोर्ट्स. 1 पॉइंट इथे मिळाले भगवती स्पोर्ट्स संघाला. पॉइंट टेबल 12-8, 12-8. बॉल मात्र क्लिअर करू शकला नाही तो राज. पॉइंट इथे मिळतोय यंग बॉईज संघाला. 9-12, 9-12. यावी मयूर यशस्वी, सिंगल पॉइंट. मॅच सर्व्हिस आर्यन टू साहिल आणि त्यानंतर
यावी राज चव्हाणची कमाल आहे. पुन्हा एकदा चांगलं कोऑर्डिनेशन राज आणि अभिमध्ये पाहायला मिळतंय. साहिल मध्ये पाहायला मिळाले. पॉइंट टेबल 14-10. आणि राहुलच्या माध्यमातून लगवलेला स्मॅश हवे गेलाय. पॉइंट भगवती स्पोर्ट्स संघाला. साहिल पुन्हा एकदा आर्यन टू साहिल. बॅक काउंटर आणि त्यानंतर ड्रॉप पॉइंट मयूरला एक चांगली हाईट लाभली आणि त्या हाईटचा पुरेपूर वापर करून तो स्मॅश लगावताना पाहायला मिळालाय. प्रॉपर ब्लॉक करताना पाहायला मिळालाय आणि एक चांगली कामगिरी त्याच्या माध्यमातून या सामन्यामध्ये पाहायला मिळते. लाजवाब टेक आहे. राईट हँड फोर आर्मचा वापर करून केला गेलेला हा टेक पाहायला मिळतोय. बॅक काउंटर आणि त्यानंतर राहुल सक्सेसफुल. राहुल राजला टार्गेट केलं. राजच्या फ्रंटला लगावला गेलेला स्मॅश इथे पाहायला मिळालाय. बॉल पर्यंत पोहोचू शकला नाही तो राज. पॉइंट यंग बॉईज संघाला. यावेळी चलाकी दाखवली. शानदार प्लेस ड्रॉप पाहायला मिळतोय मयूरचा. अटॅकिंग झोन डिफेन्स लाईनच्या जवळ पाहिला आणि इथे संधी मिळाली. शानदार ड्रॉप पॉइंट. यावेळी ब्लॉक इथे चुकतोय. साईडला नवे गेलेला हा ब्लॉक पॉइंट यंग बॉईज संघाला देऊन जाईल. 12-17. पॉइंट टेबल 12-17. आणि यावेळी नेटवरती आदळलेला बॉल इथे आपल्याला पाहायला मिळतोय. त्यामुळे सर्व्हिस फाऊल नेट फॉल सर्व्हिस इथे पाहायला मिळाली. त्यामुळे पॉइंट भगवती स्पोर्ट्स संघाला इथे मिळेल. साहिल टू मयूरचा स्मॅश डिफेन्स होऊ शकला नाही. पॉइंट भगवती स्पोर्ट्स संघाला. 19-12 आणि इथे घेतला जातोय द टाइम ऑफ. साई शर्मा सक्सेसफुल स्मॅश. पॉइंट गोज टू भगवती स्पोर्ट्स. 20-12. पॉइंट टेबल 20-12. बॅक काउंटर राहुल आणि त्यानंतर शानदार ब्लॉक साई शर्मा. कमाल धमाल साई शर्मा. पॉइंट भगवती स्पोर्ट्स संघाला. 21-12. 21-12. पॉइंट टेबल 21-12. पॉइंट भगवती स्पोर्ट्स संघाला इथे मिळाला. अभी बॉल वॉश झालाय. त्यामुळे यंग बॉईज संघाच्या खात्यामध्ये 1 पॉइंट. 13-22. 13-22.
अवे बॉल. आणखीन एक पॉइंट. 23-13. 23-13. अभी मालगुणकर ऑन द मार्क. रॅपिड स्मॅश आहे. रॅपिड स्मॅश आहे. प्रज्वल बॉल क्लिअर करतोय. राज टू साहिल. साहिलने दिली यावी साई शर्माला संधी. साई शर्माने इथे लगवलाय परफेक्ट पॉइंट टेकिंग स्मॅश आहे. 1 पॉइंट भगवती स्पोर्ट्स संघाला. मॅच पॉइंट साठी करेल प्रयत्न. 1 पॉइंटची आवश्यकता इथे आहे भगवती स्पोर्ट्स संघाला. यानंतर आजच्या रजितला शेवटचा सामना प्रतीक स्पोर्ट्स विरुद्ध ऑल आंबेशेत. नेटवरती आदळणारी सर्व्हिस इथे आपल्याला पाहायला मिळाली. या दरम्यान स्मॅश सर्व्हिस आहे. पहिला सप्लाय आणि परफेक्ट सप्लाय. राज टू साहिल आणि त्यानंतर राजने लगावलेला स्मॅश इथे आपल्याला परफेक्ट पाहायला मिळतोय. परंतु यावेळी गेलाय थर्ड लाईन नवे बॉल. त्यामुळे पॉईंट यंग बॉईज संघाला इथे मिळेल. यंग बॉईज संघाच्या खात्यामध्ये जोडला जाणारा हा पॉईंट. सर्व्हिस पॉइंट वर यश. यंग बॉईज संघाकडून खेळणारा खेळाडू. क्रीडांगणाच्या मध्यभागातून केलेली सर्व्हिस आहे. सप्लाय इथे दिला गेलाय. साहिलने यावेळी आपल्या अफलातून कामगिरी करतोय आणि हा सलग दुसरा सेट जिंकून या सामन्यामध्ये विजयी ठरलाय भगवती स्पोर्ट्स संघ. 25-15 10 गुणांनी विजयी ठरतोय तो भगवती स्पोर्ट्स संघ.